बाबांनी थांबावं म्हणून तो लग्न करतोय. म्हणजे त्याला असं वाटतंय की तो लग्नासाठी तयार झाला तर कदाचित बाबा थांबतील. ओके, तुला काय वाटतंय? हा म्हणजे त्याचं लग्न वगैरे ठरत असेल तर बाबा थांबतील, पण बाबांनी थांबावं म्हणून पिंट्याने लग्न नाही केलं पाहिजे. मग इट्स ओके, त्याला वाटतंय ना, मग करू दे लग्न, काही हरकत नाही. श्री बरोबर नाहीये हे. अरे लग्न ही वेगळी गोष्ट आहे, ती फॅन्टसी नाहीये. आणि मग जर दोन माणसं एकमेकांना पुरेशी आवडत नसतील तर त्यांनी लग्न करू नये. हे बघ, म्हणजे जर दोन माणसं एकमेकांना आवडत असतील तर लग्न करणं ही गोष्ट ओके, ठीक आहे, पण बाबांनी थांबावं म्हणून पिंट्याने लग्न करावं हे चूक आहे ना. जान्हवी, त्याला त्याच्या चुका करू दे. लग्नाची चूक कशी सुधारणार नंतर? पण त्याचं लग्न म्हणजे चूकच ठरेल असं का वाटतंय तुला? अगं कदाचित त्याचं भलंही होईल. यू नेव्हर नो, त्याला खूप चांगली मुलगी मिळेल. पिंट्या साधा आहे रे, त्याला नाही चक्के पंचे कळत जगाचे. आणि मुळात तो खूप लहान आहे रे, त्याला कसं कळेल सगळं? टिंग टिंग, ताई बोलली म्हणजे हा अलार्म आहे. आता ताई बोलायला लागली की हा अलार्म वाजला. पुन्हा ताई झालीस की अशी ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतेस, घाबरून बघतेस सगळीकडे, ऑब्जेक्टिव्हिटी जाते तुझी. जे जसं आहे तसं दिसतच नाही तुला. पिंट्यावर जणू काही सगळे आक्रमण करतायत की काय या भीतीतनं ऑपरेट होतेस तू. तो बिचारा तुझ्याकडे काहीतरी सल्ला मागायला आला असणार आणि तू त्याला योग्य तो सल्ला देऊच शकत नाहीयेस. पण मग योग्य काय आहे हे त्याचं त्याला ठरवू दे. लहान आहे रे अजून. टिंग टिंग. अरे मी ताई म्हणून नाही म्हणत आहे, पण खरंच ते टिंग टिंग. अरे खरंच लहान मुल आहे ते. श्री ऐक ना, तो खूप इनोसेंट आणि इमोशनल आहे रे. टिंग टिंग टिंग. श्री टिंग टिंग टिंग. तू ऐक तरी माझं. ताई गेली म्हणजे मला माझी बायको. तुझी बायको कुणाची तरी बहीण पण आहे. पण ते आता कुणाची तरी आई सुद्धा होणार आहे. अवघड आहे आपल्या मुलीचं. का काय तू एवढी ओव्हर प्रोटेक्टिव्ह वागायला लागलीस तर तिचं तिला काही करूच देणार नाहीस तू. काय बघ, पटलंय तिला पण. अगं खरंच, अगं अरे देवा, पिंट्या अवघड आहे बाबा तुझं. घे थोडंसं खाऊन घे. आई नको मला. अगं कधी कधी आपलं पोट रिकामं असलं ना तरी पित्ताचा त्रास होतो. आई मला इच्छाच होत नाहीये खाण्याची. थोडंसं खाशील? नको, मळमळतंय. मग थंड दूध देऊ का? पित्ताला बरं असतं ते. नको. अगं आणि मी म्हणते पित्त उसळायला झालंय काय? हल्ली तर तुला त्रास होतो म्हणून दाण्याचं कूट पण कमी घालते भाज्यांमध्ये मी. आईनी सांगितलंय मला तसं. अगं नक्की काहीतरी अरबट चरबट खाल्लं असणार. अगं बेबी घरचंच खाते ती. अगं ऑफिस मध्ये खात असेल. नाही, घरून डबा जातो तिच्यासाठी. जागरण झाली असतील. अशा काय बघताय माझ्याकडे? आता बऱ्याच दिवसांनी आली ना ती, मग होत असतील जागरण. काय ग, ऍसिड पडलं का? तू ना एकदा वमन कर. पोटाचं भांड विसळलं जातं त्याने. काय झालं अगं? हे काय आता परत कुठे गेली? अगं तिला परत उलटी सारखं झालं. तिला ना जरा विचार, डॉक्टरांकडे जाऊया का म्हणून. बेबी
तुला वाटतंय तर तू विचार ना तिला. वहिनी, ती बोलणार आहे का माझ्याशी? का नाही बोलणार? तिचा नवरा बोलतो माझ्याशी? बेबी, तिचा नवरा आपलाही कोणीतरी लागतो ना ग. पण तसं त्याला वाटत नाही ना. पण जान्हवी बोलेल ग, तिचं तसं काही नाहीये. गुड मॉर्निंग. चहा आणू का रे? हो दे. जान्हवी कुठे? ही काय आली बघ. श्री, तो दुधाचा ग्लास नेऊन ठेव ना किचन मध्ये. अगं नाही, तुझ्यासाठी आहे ते दूध. थोडंसं घे ना, बरं वाटेल. मला त्याच्या वासाने पण मळमळत आहे. अगं ठीक आहे. थांब, ठेवते मी. सारख्या उलट्या होत आहेत बिचारीला. डॉक्टरांकडे जायचं का? नाही, नको बेबी आत्या. म्हणजे डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये म्हणून का मी तुला सांगते म्हणून नको म्हणतेस? तसं नाहीये बेबी आत्या. हो, थांबेल आपोआप. अगं निदान कळेल तरी हे कशामुळे होत आहे. तू खाल्लंस काही? नाही, मला खावंसच वाटत नाहीये काही. जान्हवी, असं कसं चालेल? मला ना खूप जास्त मळमळत आहे रे. आता काही दिवस ना जागरण करू नका. जागरण कुठलं सर मावशी? मी रोज 10-10:30 वाजता झोपून जाते. अगं मग एवढी ऍसिडिटी होण्याचं कारण काय? हे घे, यातली एक गोळी घे. म्हणजे कशाने का होईना ऍसिडिटी, ह्यानी ऍसिडिटी बरी होते. बापरे, डॉक्टरांनी सांगितलं अशा कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नाहीयेत. आता यांना काय सांगू? अगं घे, खरंच बरं वाटेल याने. वहिनी, पाणी दे तिला. आई थांब. नको गोळी. का? अरे चेहरा बघ कसा झालाय तिचा. बरं वाटेल. नको ना प्लीज. अरे एकाच गोळीने बरं वाटेल बघ तिला. तरीही नको. मी देते म्हणून ना. अरे विषाची गोळी देत नाही तुझ्या बायकोला मी. एवढं काय अगदी. जान्हवी, चल आपण निघूया. श्री, ऐक ना, मला उशीर होतोय, आपण निघूया. बेबी आत्या, तसं काही नाहीये. तसं नाहीये ना, मग गोळी घे ना. नाही घेऊ शकत मी, खरंच. तुझा नवरा म्हणाला म्हणून ना. नाही, तसं काहीही नाहीये. ठीक आहे, मला कळलंय की माझंच चुकलंय. मीच लोचटासारखी पुन्हा 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 बोलायला येते. पण तुझ्या चांगल्यासाठीच म्हणत होते ना मी. पण नाही, आता मी काहीच म्हणणार नाही आणि काहीच सांगणार नाही. चुकलं माझं. चला निघूया. श्री, जान्हवी, मला उशीर होतोय. तू हो पुढे, मी थोड्या वेळाने. जान्हवी, तू ह्याच्यात नको ना पडूस. मला त्रास होतोय श्री. त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवलं ना की नाही होत त्रास. उलट्यांचा. ओ, आय एम सॉरी. जान्हवी, तू घरीच थांब, तू आराम कर. मी बोरकरांना फोन करतो. हा नको. अगं, माझं काय करायचं हे मी बघते, तू निघ.
बरं ठीक आहे, पण तू अजिबात घराबाहेर पडू नकोस, आराम कर. मी तुला फोन करतो थोड्या वेळात. येतो. आई येतो. मावशी येतो ग. काळजी घे. बाय. मला ना श्रीच्या वेळेला दिवस गेले त्यावेळेला असा त्रास होत होता. आई आई थांब थांब. नको नको गोळी गोळी. तू स्वभाव बदलला नाहीस तर तुझ्या आयुष्यातली माणसं तुला बदलायला लागणार. कारण इतकं दुखावल्यानंतर हळूहळू ती माणसं तुझ्यापासून दुरावणार. कोण कशाला सहन करेल ना. तू वाटते तशी बोलणार लोकांशी लोकांशी चांगलं बोलायचं. हा कुठला न्याय? हा? या 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 तुझ्या स्वभावानं सगळं घालून बसलीस तू. तरी अक्कल नाही तुला. स्वतः सारून ठेवलास तू. या स्वभावाबाई. बेबी सगळ्यांच्या वतीने आपलं निर्माण केलंस ना, त्याचा मेंटेन कर मरेपर्यंत. माझी थर्ड क्लास बायको आणि माझ्या थर्ड क्लास बायकोची थर्ड क्लास मुलं भविष्यात तुमच्या वाऱ्यात कधी उभी राहणार नाही. वचन देतो. बेबी आम्ही पेंट्याला एक वाक्य सांगतो. आपली आई कितीही वाईट वागत असली ना तरी जगातल्या कुठल्याही मुलाला तिच्याशी वाईट वागण्या होण्याचा हक्क मिळत. मग काय श्री तुला जे काही सांगायचं ते स्पष्ट सांगशील का? त्याच्या विरुद्ध वागायचं. बेबी आत्या आत येऊ. मी तुमच्यासाठी दारं बंद केलेली नाहीयेत. तुम्ही केली असली तरी. आय एम सॉरी बेबी आत्या. साधी गोळीच देत होते ना मी तुला. हो मान्य आहे. मग औषधांवर इतका राग काढायची काय गरज होती त्याला? तेच सांगायला आली मी तुम्हाला. आता तू त्याची कड घेऊन ना माझ्याशी बोलूच नकोस. मी नाही त्याची कड घेऊन बोलते. किती एकटं वाटतंय माहितीये मला आता. मला समजू शकतंय. सगळ्यांची बोलतोय तो. माझ्याच बरोबर फक्त त्याला प्रॉब्लेम आहे. मला सगळा त्रास कळतोय तुमचा बेबी आत्या. तुला नाही कळणार ते कधीच. माझ्या नवऱ्याने कधी मला आई होऊ दिलं नाही. मला न सांगताच ऑपरेशन करून आला तो. माझ्या मातृत्वाचा गळा घोटला त्यांनी. पण मला आई व्हायचं होतं ना. कसं राहणार होते मी अशा माणसाबरोबर? पण श्रीकडे बघून मी दिवस घालवले. माझ्या मातृत्वाची आस पूर्ण केली त्यांनी. पण बघितलंस ना कसं वागला तो माझ्याशी. माझी कू सुचली नाही. पण तरी मी आई आहे श्रीची. बहिणीला दिवस गेले ना तेव्हापासून मनाने आई होत होते मी तिच्या बरोबर. मी स्वतःला कधी वांज नाही मानलं. पण श्री हा असं तोडून वागतो ना जेव्हा माझ्याशी, तेव्हा वांजोठेपणाचे विचार येतात माझ्या मनात. काय झालं? काही नाही असंच. अगं मग तू का रडतीयस? मला कळू शकतोय तुमचा त्रास बेबी आत्या. पण ते त्याला कळत नाहीये ना. त्याच्या वागण्याचा त्रास होतोय मला जान्हवी.
त्यालाही असं वागताना त्रास होतोय बेबी आत्या. नाही वाटत मला असं. तुम्ही त्याला जास्त चांगलं ओळखता. तुम्हाला खरंच असं वाटतं की त्याला या सगळ्याचा त्रास होत नसेल? म्हणजे होतही असेल. बेबी आत्या, तोही तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत थोडा दुखावला गेलाय ना. आणि दुखावला गेलेला माणूस हे असंच वागतं की नाही? पण ऐका, त्याचा हा राग खूप काळ नाही टिकणार. खरंच खूप सो माझी खात्री आहे. वाईट वाटतं ग पण मला. कशाला वाईट वाटून घ्यायचं? आपलं माणूस कसं आहे हे माहितीये की नाही आपल्याला? मग ते कसं वागणार आहे याची कल्पना आहेच की आपल्याला? ते आहेच. मग ह्याच्या पुढे तो कसा वागेल याचाही अंदाज आहे ना? माहितीये मला. मग आपणच त्याचं वागणं प्रेडिक्ट करून थोडं हुशारीने त्याच्याशी वागलं तर तो आपोआप बोलायला लागेल. मग वाईट वाटून रडण्यापेक्षा ह्याच्यावर उपाय काय करता येईल ह्याचा विचार करायला हवा की नाही? जान्हवी, मला तुझं सगळं पटतंय, पण तुला गोळी द्यायला तो नाही का म्हणाला? मी तुझ्या चांगल्यासाठीच देत होते ना. मला आता कुठल्याच गोळ्या नाही घ्यायच्या बेबी आत्या. का? काय झालंय तुला? ते मी नंतर सांगेन. पण आता तो गोळ्यांना नाही माझ्या कंडिशनमुळे म्हणाला, तुमच्यावरच्या रागामुळे नाही. खरं सांगतेस? कुणाची शपथ घेऊन सांगू? तू तुझ्या भावाची शपथ घे. पिंट्याची शपथ. पण मग तुझी काही ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का? सगळं सांगते, पण आत्ता नाही. मग कधी? तुम्ही आणि श्री पूर्वीसारखे छान बोलायला लागलात ना की मग. बरं, मी निघू आता. मला उशीर होतोय. आपण आल्यावर बोलूया. हो, निघ. येते. जान्हवी. हा. आय एम सॉरी. येते. हैराण झाली रे जान्हवी उलट्यांमुळे. बिचारीचा त्रास बघवत नाहीये. बरं, आणि या सगळ्यात आपण काही करू शकत नाही. सोपं नसतं आई होणं. पटलंय मला. म्हणून तर मी आईला दुखवत नाहीये श्री. पण गीताला हे पटतच नाहीये. मनीष, तू हल्ली ओव्हरटाईम करतोस का ऑफिसमध्ये? हो, ते जरा गरजेचं आहे. काम. घरी वेळेवर जाणं जास्त गरजेचं आहे. हे असं ऑफिसमध्ये एक्स्ट्रा आवर्स थांबून जास्त काम करून काही होणार नाही. काही गरज नाही त्याची. मला गरज वाटते श्री त्याची. म्हणजे घरी जेवढं उशिरा जाईन तेवढं बरं असं वाटतंय मला. का असं का? कारण घरी गेलो की कटकटी सुरू होतात. मला ना वेळ लागेल माहितीये जान्हवी. असं काहीही होणार नाहीये. मनीषच्या आईनी पंतांकडून मुहूर्त काढून आणलाय माहितीये. कसला तरी ब्रह्मयोग म्हणे. जे पहाटे 3 वाजता उठायचं, अंघोळ करायची आणि मग नवरा बायकोनी एकत्र यायचं आणि हे असं सगळं पवित्र सोहळ्यात करायचं. अजून चालूच आहे का हे? चालूच आहे. अरे वाढलंय आता, वाढलंय. म्हणजे आईला आता नातवंड हवीयेत आणि गीताला आई व्हायचं नाहीये आत्ता तरी. तुला काय हवंय? श्री, त्या दोघी मिळून जे काही ठरवतील ना ते मला मान्य आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तुम्ही दोघींनी एकत्र येऊन कुठलाही वाद न घालता एक सोल्युशन ठरवा. मला आनंद आहे त्याच्यात. समजा आई व्हायचं असं ठरलं तर मी बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि समजा मूल नकोच आहे आयुष्यभर किंवा नंतर दत्तकचा विचार करता येईल असं ठरलं तर माझी तीही तयारी आहे. फक्त तुम्ही दोघी सुखा समाधानाने राहा एवढंच माझं म्हणणं. तू तर फार सोपं करून टाकलंस रे सगळं तुझ्यासाठी. पण त्यांच्यासाठी नाहीये ना ते सोपं.
माझ्या माहेरचे ना सगळे लिबरल आहेत. मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि मग माहितीये का, मनीषची आई रात्री 2:30 वाजता उठतात आणि आमच्या माळ्यावर येतात आणि मग उठवतात आम्हाला. एक तर आम्ही दिवसभर दमलेलो असतो जान्हवी, त्यातून 3 वाजता उठायचं आणि आंघोळ करायची. पण मग तुम्ही? अजिबात नाही. मी मनीषला बजावलंय, माझं स्वतःचं घर झाल्याशिवाय मला मूल नकोय म्हणून. मग काय नाही, आंघोळ करून झोपतो आम्ही. बरं, मनीषला झोप लागते, मला ना एकदा माझी झोप मोड झाली ना की मला झोप लागतच नाही. 6-6:30 वाजता झोप लागते, तोपर्यंत उठायची वेळ झालेली असते. मग तुम्ही हे त्याच्या आईला सांगत का नाही? सांगून पटायला पाहिजे ना. आईला असं वाटतं की मी गीताच्या ताटाखालचं मांजर आहे आणि गीताला असं वाटतं मी आई समोर नंदी बैलासारखा वागतो. मी त्यांना म्हणतो की एकदाच काय ते ठरवा, मांजर तर मांजर, बैल तर बैल, मला तेही मान्य आहे. पण त्या बाबतीतही त्यांचं एकमत नाहीच आहे. सततचं भांडण, सततच्या कटकटी, कंटाळा येतो त्याचा. लग्न नको पण भांडणावर असं वाटायला लागलं मला. काय करणार? अशा परिस्थितीत काय करणार आपण? आईला माझं बोलणं कळत नाही आणि गीताला माझं बोलणं कळतं, पण ते तिला समजून घ्यायचं नाही. आईला दुखवू शकत नाही, बायकोला तोडू शकत नाही. काय करणार? या सगळ्यापेक्षा मग ऑफिसमध्ये येऊन बसावं, काम करावं, शांत वाटतंय.